मुंबई महानगरपालिकेकडून नाले सफाईचे दावे केले जात आहेत, मात्र मुंबईतील नाले सफाईची सत्य परिस्थिती अत्यंत भयानक आहे। लोकशाही मराठीच्या माध्यमातून बीएमसीच्या कामाची पोलखोल करण्यात आली। वडाळ्यातील कोरबा मिठागर या परिसरात नाले सफाईचं झाली नसल्याचं खरं तर चित्र पाहायला मिळतंय। याचाच आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। पाहूया। मुंबई महानगर सफाईबाबत अनेक दावे केलेत, मात्र ते दावे कसे खोटे आहेत हे सांगणारे दृश्य मी आता तुम्हाला दाखवतोय। आता मी कोरबा मिठागर आणि प्रभाग क्रमांक 181 या प्रभागामध्ये येणारा हा नाला जर आपण पाहिला तर महापालिकेने कशा प्रकारे हे दावे केलेत नाले सफाईबाबतचे आणि ते कसे खोटे आहेत हे सांगणारे हे चित्र आहे। कारण महापौर ऋतू तावडे सातत्याने याबाबतच्या पत्रकार परिषदा घेत आहेत। नाले सफाई नेमकी किती झाले, कुठे झालेली आहे आणि किती टक्के झालेली हे सांगण्याचा प्रयत्न त्यांच्या नाले सफाईच्या दौऱ्यातून ते करताना पाहायला मिळतात। उपमहापौर देखील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन दौरे करतानाच आपल्याला पाहायला मिळतात। मात्र जिथे नाले सफाईची खरी गरज आहे तिकडे ही नाले सफाई होताना आपल्याला पाहायला मिळत नाही। साफसफाई म्हणजे आता लास्ट टाइमच इकडे हे आपलं गाडी आलेली कचरा उचललेला, पण इथे काय माहितीये का, स्थानिक लोकांना कचरा टाकायला जागाच नाहीये, म्हणून ते लोकांना नाला आहे ते नाल्यामध्ये कचरा टाकतात। परिस्थिती बघा आज काय चालली आहे, ते अजिबात काम होत नाहीये। कुठल्या राजकारणामध्ये पॉलिटिक्समध्ये आमच्या लोकांना फसवून टाकलं ना, आम्हाला लक्ष देत नाही काय सगळं ते। पण आमचे प्रश्न सुटावेत, लोकांना सुविधा मिळावेत, हे नाले हे छोटे छोटे गटर आहेत गल्ल्यामधले हे साफ व्हावेत आणि रस्ते साफ होत नाहीत, कचरा उचलला जात नाहीये। यासोबतच जे स्थानिक नगरसेवकांची जबाबदारी आहे ती देखील पार पाडली गेली पाहिजे होती, ती इथं पार पाडलेली गेलेली दिसत नाहीये। त्यामुळे कचरा नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असलेला पाहायला मिळतोय। पाऊस पडला तर नेमकं मुंबईकरांचं काय, हा नाला पाहिल्यानंतर असा प्रश्न अलगद जो आहे तो उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतोय। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।